जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पातून सतत पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळं गोदावरी नदीनं रौद्र रूप या ठिकाणी धारण केलं आहे। गोदावरी नदी काठाच्या गावामध्ये अक्षरशः पिके पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। ऊसाच्या शेतामध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि आपण पाहतोय ऊसाच्या शेतामध्ये तब्बल 4 ते 5 फूट पाणी आहे। त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। दूरपर्यंत जिथपर्यंत दृश्य पाहू तिथपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन असू द्या, ऊस असू द्या आणि तुरीची पिके या ठिकाणी पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहे। माझ्या उजव्या साईडला आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणावर ऊसाच्या शेतामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आपण या ठिकाणी पाहतोय। अतोनात शेती पिकांची या ठिकाणी नुकसान झालेले आहे। तळ्याचं रूप जे आलेलं आहे हे कुठलं तळ किंवा नदी नसून हा शेतीचा भाग आहे आणि या पूर्णपणे शेतीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आपण या ठिकाणी पाहतोय। त्यामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झालेले आहे। खरं तर जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पातून सातत्यानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याचा थेट परिणाम परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात बसलेला आपण पाहतोय। अनेक गावांचा संपर्क अद्यापही तुटलेला आहे। भारतीय सैन्याचा दल या ठिकाणी दाखल झालेला आहे। रेस्क्यू करण्याचं काम सुरूच आहे। मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्यामध्ये गोदाकाठाच्या गावांना या जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याचा थेट परिणाम आणि फटका या ठिकाणी बसलेला आपण या ठिकाणी पाहतोय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, सोनपेठ, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।